श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, ही आहे जी बघताय तुम्ही टिक्की किंवा कटलेट म्हणा, त्या बनवल्या आहेत हिरव्या मुगापासनं आणि त्याच्यामध्ये छान व्हेजिटेबल्स ॲड केलेले आहे, डाळीचं पीठ पण ॲड केलेलं आहे आणि सर्व केलं आहे मस्त दहीसोबत. सो आम्ही स्प्राऊट तर रोज खातोच, तर म्हटलं काही वेगळं करूया. चला बघूया काय काय साहित्य आणि कृती लागते. मूग भिजवलेले आहेत हिरवे, ते घेतलेले आहे. त्याच्यासोबत आपण कांदा घेतलेला आहे, धने पावडर, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, पोहे, कोरडे पोहे, भिजवलेले पोहे, गाजराला छान किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर डाळीचं पीठ घेतलं आहे आपण, तीळ देखील घेतलेला आहे आणि चाट मसाला. हे सर्व आपण काय करूया, एकत्र करूया. मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत मूग घेतले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया एक छान चिरलेला कांदा, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक देखील घालूया आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया. मग हे सर्व मिश्रण आपण भांड्यामध्ये घेऊया आणि जसं बघा हे आपण असं झालेलं मिश्रण हे आपण एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करूया. जसं म्हटलं की आपण याच्यामध्ये ॲड करूयात पहिले पोहे ॲड केले जे आपण भिजवून घेतलेले होते 2 ते 3 मिनटं. त्यानंतर डाळीचं पीठ थोडंच ॲड केलं आहे, मग तीळ ॲड केले आहेत, गाजर ॲड केलेला आहे, चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर देखील ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर बघा छान ओवा पण ॲड केलेला आहे. सोबतच आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालं की त्याच्यामध्ये बघा थोडं चमच्याने करूया. त्यानंतर आपण त्याला हातानेच छान मिक्स होतं. जसं जसं लागेल कन्सिस्टन्सी तसं तसं आपण डाळीचं पीठ घालूया टिक्की बनवण्यासाठी. बघा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघा टिक्की पण बनवायला सुरुवात झालेली आहे. सो बघा असं छान आहे. बघा मी विसरली होती, आपल्याला पोहे पण टाकायचे होते, मग शेवटी पोह्याचा चुरा करून टाकते म्हणजे थोडा एक क्रंच येईल. बघा असे झाले. त्याच्यानंतर बाकी सर्व टिक्क्या अशा म्हणून घेतलेल्या, 4 आधी बनवल्यात मग बाकी नंतर बनवल्यात. बघा मस्त झालेल्या आहे टिक्क्या आणि त्या आपण छान शॅलो फ्राय करून घेऊया. गरम तव्यावर चमच्याच्या उलट्या बाजूने आपण तेल लावून घेऊया आणि असं आपण टिक्की घालून घेऊया आणि आधी मंद आचेवरच छान करून घेऊया, मग त्याला पलटूया. खूप छान झालेलं होतं या टिक्की आणि मस्त एकदम छान. आणि हा निंबू पण आपल्याला घ्यायचं बरं, याच्यावर विसरू नका. आणि छान आपण कमी आचेवर आधी होऊ देऊया आणि मग त्याच्यानंतर त्याला 1 बाय 1 पलटूया. बघा अशी छान सोनेरी होतपर्यंत आपण होऊ देऊया. ही सोनेरी लालसर आणि आपली टिक्की झालेली आहे. आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर छान मस्त टिक्की वाढूया आपण. बघा किती सुंदर दिसते आणि ही टेस्टला पण खूप छान झालेली होती. आणि आपण सोबतच दही पण घेतलं आहे चवीला. दह्यावर छान चाट मसाला घातलेला आहे आणि हो आपण त्याच्यावर घालूया एक मस्त निंबू छान टिक्कीवरनं पिळून घेऊया. बघा मस्त झालेली आहे. ही हेल्दी आहे, जिमवाल्यांसाठी, डायटिंगवाल्यांसाठी तर बेस्टच आहे. आणि तुम्ही पण करून बघा, झटपट होणारी ही रेसिपी आहे, क्रेविंगसाठी पण मस्त आहे. आवडली तर लाईक करा, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.